मराठा आंदोलनाची कोंडी फोडायची असेल तर मुख्यमंत्र्यांनी नेत्यांना दोन हात लांब ठेवावं आणि प्रत्यक्ष समाजातील लोकांशी चर्चा करावी अशी भूमिका खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मांडलेली आहे। मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती एबीपी माझाला दिलेल्या खास मुलाखतीत ते बोलत होते। त्याचबरोबर कोपर्डीचा प्रश्न मी राज्यसभेत मांडेल आणि खासदार किंवा छत्रपती म्हणून नव्हे तर मराठा समाजाचा घटक म्हणून आंदोलनामध्ये सहभागी होईल असंही ते म्हणाले। तर छत्रपती संभाजीराजे नेमके काय म्हणालेले आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण पाहूयात। कोपर्डी हा एक निमित्त माझ्या दृष्टिकोनातून, पण असे अनेक चित्रपट आलेले विषय आहेत म्हणून ते आज ते बाहेर पडलेत। ॲट्रॉसिटी बदल करणं शक्य नाही। ओके, कायदा बदल होऊ शकत नाही, बदल होऊ नये, त्याच्यात शिथिलता व्हायला पाहिजे। थोडे जे ते कायदे जे आहेत त्याची शिथिलता यायला पाहिजे। थोड्या किंचित बदल पार्लमेंटला होऊ शकेल, पण पूर्ण ॲट्रॉसिटी कायदा हा बदलणं इम्पॉसिबल आणि करूच नाही। केंद्रातून कोणी फीडबॅक घेतला? एवढे मोठे मोर्चे नाही, माझ्याशी कोण बोलले नाही हेही मी सांगतो, पण निश्चितपणाने राज्यसभेत माझा पहिला प्रश्न या मोर्चाच्या बाबतीत 101% असणार। मला वाटतं 2-2.5 वर्ष मी बाहेर पडलो आणि सगळ्या मराठा समाज दाखवून दिलं की तुमचा हक्क आहे आरक्षण मागायचा। मी उलटं बहुतेक मी काल का परवा स्टेटमेंट केलं होतं, मला आठवत नाही, पण मी स्टेटमेंट हे केलं होतं, मी ज्या थोड्या मोर्चाला मी जे जाणार आहे मी छत्रपती म्हणून जाणार नाही किंवा मी एक खासदार म्हणून तर मुळीच नाही जाणार, पण मी एक मराठाचा एक घटक म्हणून या ह्याच्यात मी सहभागी होणार। तुम्ही जाणार? हो, जाणार, सहभागी होणार आहे। सहभागी नेतृत्वाचा विषयच येत नाही। नेतृत्व उलट लोक करायला लागलेत, त्यांचं कौतुक आहे, अभिनंदन आहे। मला प्रणव मुखर्जींनी राष्ट्रपती नियुक्त खासदार केलेले, पण मग अनेकांना हा का प्रश्न पडला आणि खूप महानीय व्यक्तींना पडला की तुम्हाला पेशवे आणि इतिहासच पूर्ण टर्न अराउंड केला? नाही, तो त्यांचा प्रश्न असेल, मला त्याच्यावर भाष्य नाही करायचं। तो त्यांचा प्रश्न, जे कोण बोललं असं तो त्यांचा प्रश्न आहे। मला बोलणारी व्यक्ती छोटी नाही आहे, पण तो त्यांना विचारा तुम्ही, मला त्याच्यावर भाष्य करायचं नाही। आणि मी त्यांना आदर करतो, पूर्वी करतो, आजही करतो आणि याच्या पुढेही करणार।